on page number 10. What is the theorem? Statement of theorem. The statement is the opposite angles formed by two intersecting lines are equal in measure. This is the theorem. In your exam, one theorem is asked. The statement is given and you have to prove the statement. मग आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, जर दोन लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट झाले तर तयार होणारे अपोजिट अँगल्स काय असतात, इक्वल मेजर्सचे असतात, म्हणजे ते कॉन्ग्रुअंट असतात. हे प्रूव्ह करायचं आहे, हे स्टेटमेंट आहे थेरमचं. मग दिलं आहे काय तुम्हाला याच्यामध्ये, टू इंटरसेक्टिंग लाईन्स. मग डायग्रॅम त्याच्यावरून ड्रॉ करायची तुम्ही, आणि डायग्रॅममध्ये दोन लाईन्स घेतल्यात, त्या लाईन्सला नेम दिलं आहे ए बी अँड सी डी. These two lines AB and CD intersect at which point? Here they intersect at O. So now at point of intersection two pairs of opposite angles are formed. दोन पेअर्स अपोजिट अँगल्सचे फॉर्म होणार आहेत. वन इज अँगल AOD कॉन्ग्रुअंट अँड त्याला दुसरा अपोजिट पेअर AODचा अपोजिट पेअर कोणता येणार आहे, BOC. त्याचबरोबर AOC या अँगलचा अपोजिट अँगल कोणता येणार आहे, BOD. असे तुम्हाला प्रूव्हसाठी टू प्रूव्हमध्ये तुमचे दोन स्टेटमेंट येणार आहेत. वन इज अँगल AOC कॉन्ग्रुअंट अँगल BOD अँड द अदर इज अँगल BOC कॉन्ग्रुअंट अँगल AOD. हे झाले अपोजिट अँगल्सचे पेअर्स, आणि हे तुम्हाला काय दाखवायचे आहेत, कॉन्ग्रुअंट. म्हणून ते कशामध्ये लिहायचे, टू प्रूव्हमध्ये लिहायचं, इक्वल दाखवायचे त्यांच्या मेजर्स. त्याच्यानंतर पुढचा थर्ड पार्ट जो थेरमचा असतो तो असतो प्रूफ. आता थेरम प्रूव्ह करायला विचारल्यानंतर स्टेटमेंट फक्त क्वेश्चनमध्ये दिलं जातं, त्याच्यावरून तुम्हाला डायग्रॅम ड्रॉ करायची, डायग्रॅमला मार्क असतात. त्याच्यानंतर तुम्हाला गिव्हन लिहायचं असतं, त्या गिव्हनला पण मार्क असतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे ते टू प्रूव्ह लिहिणं, यालासुद्धा मार्क असतात. म्हणजे हे तीन, डायग्रॅम, गिव्हन आणि टू प्रूव्ह, जेवढा मार्कासाठी हा क्वेश्चन आहे त्याच्यातले काही मार्क्स या 3 पॉईंट्ससाठी असतात. आणि नंतर तुमचं काय येणार आहे, थर्ड पार्ट प्रूफ, की ज्याच्यामध्ये तुम्हाला ते प्रूव्ह करायचं आहे. आता हे 3 भाग तर तुम्ही या स्टेटमेंटवरून लिहू शकता. थेरमच्या स्टेटमेंटवरून डायग्रॅम ड्रॉ करता येते, गिव्हन स्टेटमेंट समजलं की गिव्हन लिहायला येतं, आणि काय प्रूव्ह करायचं आहे ते सुद्धा लक्षात येतं. म्हणजे हे एक स्टेटमेंट आपल्याला समजलं तर याच्यावरून तुम्ही 3 पार्ट्स डायग्रॅम, गिव्हन आणि टू प्रूव्ह लिहू शकता. आणि नंतर त्याच्या पुढचा पार्ट कोणता आहे, प्रूफ. आता हे प्रूफ कसं केलेलं आहे, त्याच्यासाठी काय यूज केलेलं आहे, गिव्हन काय आहे, तर गिव्हनमध्ये काय दिलेलं आहे, लाईन AB अँड CD इंटरसेक्ट ॲट पॉईंट O. ते दोन्ही पॉईंट लाईन्स कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात, O पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात. सच दॅट, आता त्यांचा बिटवीननेस दिलेला आहे A', O', B आणि C', O', D. तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे, तर AOC कॉन्ग्रुअंट म्हणा किंवा इक्वल म्हणा, आपण इथे इक्वल साईन घेऊयात, कॉन्ग्रुअंट नको, कारण का स्टेटमेंटमध्ये कोणता वर्ड आहे, इक्वल मेजर आहे, म्हणून इक्वल टू साईन द्या. त्याच्यानंतर आता प्रूफमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे बघा. आता तुम्हाला पहिल्यांदा जर हे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं झालं, AOC कॉन्ग्रुअंट टू अँगल BOD, हे प्रूव्ह करायसाठी तुम्ही काय यूज करू शकता बघा. AB ही लाईन आहे आणि OC या रेमुळं हा इथे दोन कसले अँगल्स फॉर्म झालेले आहेत, ॲडजसेंट अँगल्स, आणि हे ॲडजसेंट अँगल्स काय आहेत, अँगल्स इन लिनियर पेअर. म्हणून तुम्हाला पहिलं स्टेटमेंट काय लिहिता येतं, अँगल AOC प्लस अँगल CO किंवा BOC इज इक्वल टू 180 डिग्रीज. आणि याला इक्वेशन 1, आणि याचं रिझन काय असणार आहे, अँगल्स इन लिनियर पेअर. बघा, स्टेटमेंट प्रूफ करत असताना तुम्हाला प्रत्येक स्टेटमेंटला काही रिझन द्यायला लागतं, आणि ते रिझन तुम्हाला कशामध्ये लिहायचं आहे, ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. आणि विदाऊट रिझन जर तुम्ही नुसतं प्रूव्ह केले, स्टेटमेंट्स लिहिले, तर त्याचे रिझन नाही लिहिलं तरी तुमचे मार्क कट होत असतात. म्हणून पहिलं स्टेटमेंट तुम्ही अँगल AOC प्लस अँगल BOC इज इक्वल टू 180. AOC आणखीन BOC, याच्यामध्ये OC हा रे कॉमन आहे, दीज आर ॲडजसंट अँगल्स, आणि यांच्यामध्ये
ओ ए आणि ओ बी अपोजिट रेज आहेत, म्हणजे दीज आर अँगल्स इन लिनियर पेअर, देअरफॉर देअर ॲडिशन इज 180. सिमिलरली अँगल बी ओ सी अँड अँगल बी ओ डी कोणते घेतलेले आहेत? अँगल बी ओ सी प्लस अँगल बी ओ डी यांची ॲडिशनसुद्धा बी ओ सी आणि बी ओ डी यांची ॲडिशनसुद्धा काय येणार आहे? 180 डिग्रीज. हे इक्वेशन 2. आणखीन यालासुद्धा रिझन काय असणार आहे? अँगल्स इन लिनियर पेअर. हे असणार आहे अँगल्स इन लिनियर पेअर. आणि नंतर आता बघा, दोन्ही इक्वेशन्सच्या राईट हँड साईड सेम आहेत. राईट हँड साईडला 180 180 म्हणून तुम्हाला काय करता येणार आहे? कम्पेअर करता येणार आहेत त्यांचे LHS. म्हणून तुम्ही इथं लिहू शकता फ्रॉम 1 and 2. तुम्हाला फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2 तुम्ही त्यांचे काय कम्पेअर करू शकता? LHS कम्पेअर करता येणार आहेत. म्हणून त्या दोन्हीचे LHS कम्पेअर करा. पहिल्या इक्वेशनचा लेफ्ट हँड साईड काय आहे? तर अँगल AOC प्लस अँगल BOC इज इक्वल टू, कारण त्यांचे RHS सेम आहेत म्हणून LHS इक्वेट करता येणार आहेत, सेम दाखवता येणार आहेत. मग सेकंड इक्वेशनचा लेफ्ट हँड साईड काय आहे? तर अँगल BOC प्लस अँगल BOD. आता या दोन्हीही या स्टेटमेंटमध्ये राईट हँड साईडला आणि लेफ्ट हँड साईडला एक अँगल कॉमन आहे, आणि तो कोणता आहे? अँगल BOC आणि अँगल BOC. हा इक्वेशनच्या दोन्ही बाजूतून काय होईल? कॅन्सल होईल किंवा इलिमिनेट होईल. आणखीन तुम्हाला तो कॅन्सल झाल्यावरती काय मिळणार आहे? अँगल AOC इक्वल टू अँगल BOD. बघा, हे स्टेटमेंट आपल्याला टू प्रूव्ह करायचं आहे. मग वी हॅव प्रूव्ड हिअर वन पेअर ऑफ अपोजिट अँगल AOC इक्वल टू अँगल BOD. हे प्रूव्ह केलं. आणि सिमिलरली वी कॅन शो, असंच आपल्याला अजूनही कोणतं दाखवता येणार आहे स्टेटमेंट? सिमिलरली. मग आता हे न करता नुसतं हे स्टेटमेंट लिहिलं तरी चालणार आहे. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह, कोणतं स्टेटमेंट प्रूव्ह करता येणार आहे? वी कॅन प्रूव्ह किंवा वी कॅन शो. कुठला आहे दुसरी पेअर? तर दुसऱ्या पेअरमध्ये अँगल्स कोणते आहेत अपोजिट पेअर्सचे? AOD इक्वल अँगल BOC. दिस कॅन बी प्रूव्ड. हेन्स द थिअरम इज प्रूव्ड. हे शेवटचं स्टेटमेंट असणार आहे. हेन्स द थिअरम इज प्रूव्ड. हेन्स द थिअरम इज प्रूव्ड. असं हे थिअरमचं स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आहे. हा थिअरम तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. इम्पॉर्टंट थिअरम आहे, तो विचारला जातो.